मित्रहो, मी तुम्हाला आता दोन व्हिडिओ दाखवतो. खरं तर या दोन्ही घटना तशा पाहिल्या तर प्रचंड गंभीर आहेत, पण तरी सुद्धा तुम्हाला हसू येईल नक्की. भर रस्त्यावर पोलिसांची पॅन्ट काढली गेली, म्हणजे अगदी शब्दशः तसंच काही नाही, पण पोलिसांची काही इज्जत सुद्धा ठेवली नाही हो भर रस्त्यावर. तसं पाहिलं तर शाळकरी पोरांनी सरकारच्या इज्जतीलाच हात घातलेला आहे. अहो, ज्या तरुणाईला झुरळ म्हटलं गेलं, कॉक्रोच, ती झुरळ भरतीच निघाली आणि त्यांनी केंद्र सरकारच्या नाकात सुद्धा आता दम आणलेला आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर तरुणाईचा आक्रमक चेहरा पाहायला मिळू लागला आहे. मग काय, बळाचा वापर करून पोलीस हे आंदोलन दडपू पाहत आहेत. लाठीचार्ज सुद्धा झाला ना. पण तरुणाईचं हे आंदोलन जेवढं दाबलं जाईल तेवढंच हे आंदोलन आणि ही तरुणाई सुद्धा चेंडू सारखी उसळी घेऊन वर येताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या विरोधात पहिल्यांदाच एवढं आक्रमक वादळ आलेलं आहे तरुणाईचं. आणि तरुणाईचं वादळ क्रांती घडवल्याशिवाय कधी राहत नाही. मुंबई पुण्यात सुद्धा विद्यार्थ्यांचे आक्रमक आंदोलन दिसू लागलेलं आहे. या आंदोलकांना पोलीस उचलून घेऊन जात आहेत. या घटनेतला हा एक व्हिडिओ आहे बघा. दिल्लीतला नव्हे, मुंबईतला आंदोलक विद्यार्थ्याला घेऊन पोलिसांची गाडी निघाली असताना रिया अहिर नावाच्या एका मुलीनं एकटीनं पोलिसांची ही पिंजरा गाडी भर रस्त्यावर अडवून धरली, रोखून धरली. दादरच्या कोहिनूर रनवे वरून शिवाजी पार्कच्या दिशेनं ही रिया निघालेली होती. त्यावेळी तिनं पाहिलं पोलिसांच्या एका व्हॅनमध्ये ताब्यात घेतलेले आंदोलक भरलेले आहेत. आणि मग ही रिया वेगानं व्हॅनच्या दिशेनं धावत गेली आणि गाडी समोर थेट उभी राहिली. पोलिसांसमोर तिची जोरदार बाचाबाची सुद्धा झाली. बघा, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिला सांगितलं पुढे जाऊन आम्ही या लोकांना सोडून देऊ वगैरे. मग यावर रिया म्हणाली, सोडायचंच आहे ना तर मग आत्ताच सोडा. आणि ती पोलिसांसमोर ठामपणे उभी राहिली. अखेर रियाचे प्रयत्न यशस्वी झाले आणि पोलिसांनी या सर्व आंदोलकांना सोडून दिलं. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रियाचं भरभरून कौतुक होत आहे, पण पोलिसांचं मात्र हस झालं, हस. दुसरी एक घटना यापेक्षाही वेगळी आहे. जंतर मंतरवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर मुंबईत सुद्धा विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या आंदोलकांना पोलीस आपल्या व्हॅनमध्ये बसून त्यांना घेऊन निघालेले होते. पोलिसांची गाडी विद्यार्थ्यांनी भरून गेलेली होती. या आंदोलक विद्यार्थ्यांनी रस्त्यावरून ही गाडी जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एका युवकानं व्हॅनचा दरवाजा उघडला. बाहेरच्या बाजूने लावण्यात आलेली कडी, रस्त्यावर उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्यानं ती कडी अलगद काढली आणि त्यानंतर लगेच ताब्यात घेतलेले सगळे आंदोलक पोलिसाच्या व्हॅन मधून पटापटा खाली उतरले आणि वाट मिळेल त्या दिशेने निघून गेले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं, तर काही याचा व्हिडिओ बनवत राहिले. यातलाच एक व्हिडिओ बघा. मित्रांनो, तसं पाहिलं तर ही गंभीर घटना आहे, पण हा व्हिडिओ पाहून सगळे आज हसत सुटलेले आहेत, हसत. मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा या म्हणीची आठवण ज्याला त्याला येत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. आणि हे दोन्ही व्हिडिओ आज देशभर व्हायरल झालेले आहेत. पोलीस मात्र टीकेचे धनी झाले. हे व्हिडिओ पाहून तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही एक आपली नेहमीची अपेक्षाता आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.